शालेय अभ्यासक्रमात लवकरच मनाचे श्लोक मनुस्मृतीचा समावेश करण्याचा विचार SCERT करत असल्याची चर्चा आहे। या मुद्द्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत। सर्व गोष्टी तपासून पाहू, मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। तर मनाचे श्लोक महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष म्हटले जातात, ऐकले जातात, बोललेही जातात। त्यामुळे हे अभ्यासक्रमात आहे की नाही हे मला माहिती नाही, मात्र विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न योग्य नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल। मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत, त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचे चाललेलं आहे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते तपासलेलं नाही। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे।